नमस्कार, मी कौस्तुभ पाटील गोम आपल्या विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की इथे संत प्रशांत महाराज यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेली हे भूमी आहे आणि या गावामध्ये होळी व रंगपंचमी हा जो उत्सव असते हा खेळला जात नाही, कारण या गावातील संत प्रशांत महाराज यांचं त्या दिवशी देहासन झालं तेव्हापासून होळी व रंगपंचमी सण तो सुद्धा बंद आहे। या पिंपळद यात्रेचे असे वैशिष्ट्य आहे की या गावातील लेखी या दिवाळीला न येता या यात्रेला येता। नमस्कार मित्रांनो, माझे नाव ओम गावंडे। मी जसे की तुम्हाला माहितीच आहे की पिंपळद येथील परशुराम महाराज यांच्या यात्रेमध्ये तुम्हाला यात्रा दाखवत आहे, तरी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील श्री संत परमहंस परशुराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे पिंपळद हे गाव जैतापूर येथे दिनांक 14/5/1900 वैशाख पौर्णिमा या दिवशी वडील बळीरामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी श्री संत परशुराम महाराज यांचा जन्म झाला। मुरादेवी येथे संत संमेलन भरले होते। संत परशुराम महाराज आले होते। संत मेळावा पाहण्यासाठी पिंपळदचे प्रतिष्ठित नागरिक तात्यासाहेब उर्फ शामरावबापू देशमुख हे सुद्धा गेले होते। तेव्हा त्यांच्यासोबत दमनीमध्ये बसून श्री संत परशुराम महाराज तेव्हापासून श्री संत परशुराम महाराज मंदिर परिसरामध्ये यात्रा महोत्सव सुरू झाली। डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला महाप्रसाद असते, तर दुसऱ्या दिवशी संत परशुराम महाराज यांची दहीहंडी असते, तर तिसऱ्या दिवशी सती गौमाता यांची दहीहंडी असते, तर चौथ्या दिवशी शेषनागोबा यांची दहीहंडी असते। ही यात्रा खूप दिवस चालते। या यात्रेमध्ये महाप्रसादाची दुकानं, खेळण्या भांड्यांची दुकानं, घरगुती भांड्यांची दुकानं, तसेच महाप्रसादाची दुकानं, मोठमोठवाले हॉटेल, मोठे आकाशी पाळणे, सिनेमा टॉकीज असे बरेच या यात्रेमध्ये दुकानं येतात। गावातील लोक दिवाळी सणापेक्षा या यात्रेला महत्त्व देतात, कारण या गावातील विवाहित मुली दिवाळीला न येता यात्रेला येतात हे विशेष आहे। संत परशुराम महाराज यांच्या पुण्यतिथी संत परशुराम महाराज इंजा या गावी त्यांचे देहासन झाले। 22 मार्च 1951 साली होळी पौर्णिमा दिवशी पिंपळद येथे समाधी देण्यात आली। तेव्हापासून पिंपळद गावामध्ये होळी व रंगपंचमी व पुरणपोळी बंद आहे। परसानगर IT येथे भव्य व पालखी निघते। काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते। त्या दिवशी मोठ्या प्रमाणात अन्नदान उडवते। पंचक्रोशीतील महाराजांच्या दर्शनाला हजारो लोक येतात। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महाराजांनी जाता जाता एक संदेश दिला। महाराजांची अपार श्रद्धा असल्यामुळे तेथे 1951 सालापासून होळी व रंगपंचमी बंद आहे। आजच्या वयोवृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत होळी व रंगपंचमी प्रत्यक्षात कशी असते हे सुद्धा माहीत नाही। दिनांक 14/12/24 ते 21/12/24 पर्यंत ग्राम पिंपळद येथे श्री परशुराम महाराज यांची यात्रा ही फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। सदर्भ यात्रेकरिता पोलीस विभागाकडून 4 अधिकारी आणि 40 अंमलदार यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सदर बंदोबस्त हा दिवस व रात्रपाळी यामध्ये लावण्यात आलेला आहे। यात्रेदरम्यान पोलीस विभागाकडून भाविकांना असे आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या किमती सामानाची तसेच दागदागिन्यांची व आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्यावी। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास पोलीस चौकी येथे भेट द्यावी। धन्यवाद। तालुक्यातील पिंपळद येथे
प्रमोद परशुराम महाराज यांची यात्रा भरते. दरवर्षीप्रमाणे यात्रा यावर्षी मोठ्या प्रमाणात भरते. इथे महाप्रसादाचा कार्यक्रम होते. दुसऱ्या दिवशी दहीहंडी होते. तिसऱ्या दिवशी गोमाताची यात्रा होऊन नागवाची यात्रा होते. यात्रा ही भव्य आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वात मोठी असलेली यात्रा आहे आणि त्या यात्रेला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत आहे. तरी सर्व भाविकांना हेच विनंती की त्यांनी यात्रेमध्ये प्रसाद घेण्याकरता यावे. आमच्या गावाची यात्रा जवळपास दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भरलेली आहे. आता दत्त जयंतीला एक यात्रा असते. कालचा मोठ्या लाखो भाविक होते महाप्रसादाकरिता आणि आज दहीहंडीचा कार्यक्रम होता. गोपाल काल असता. आज लाखो भाविक दर्शनाकरिता आले होते इथं. उद्या पण दहीहंडी आहे. गाईची दहीहंडी आहे. अशी आमच्या सतत 8 दिवस यात्रा चालते. लाखो भाविक येतात. इथं सर्व गावकऱ्यांची साथ असते. पासूनच आम्हाला पिंपळद यात्रेचं खूपच आकर्षण होतं. पिंपळद यात्रा म्हटलं म्हणजे एक सगळ्या पिंपळदवासीयांसाठी म्हणजे आनंदाचा उत्सव असतो. परशुराम महाराज म्हणजे माझ्या लहानपणापासूनच परशुराम महाराज म्हणजे प्रेरणास्थान आहेत. मला खूप छान वाटत आहे. पालखीचं स्वागत करताना हा माझ्यासाठी आनंद उत्सवच आहे एक प्रकारचा. आमच्या गावची यात्रा म्हणजे दिवाळी म्हणून या गावात नाहीच आहे. सर्व लेकीबाडी दिवाळी म्हणून आता सर्व यात्रेले विनी बहिणी आमचे भाऊ वगैरे सर्व आम्हाला घ्यायला पण आत्ताच आलेले आहेत. भाऊबीज आमची आता होऊन राहिली दिवाळीतच यात्रेनिमित्तच सर्व आजच आलेले आहेत. आमच्या घरी पण घरोघरी पाहुणे पूर्ण बंद रोडगे आहेत. आनंदच आनंद यात्रेचा दरवर्षी वेगळ्या पद्धतीने राहिली. दुकानं जागा कमी पडून राहिली एवढी यात्रा आहे. आणखी काय सांगाल की बा परशुराम महाराजांबद्दल काय? परशुराम महाराजचं मी आजपर्यंत माहीत नव्हतं पण मी आता जाऊन ग्रंथ छापल्यापासून परशुराम महाराजची 21 गावं झाली म्हटलं. 21 गावात आता आम्ही प्रत्येक गावात महिन्याच्या महिना पारायण करून राहिलो. पण प्रत्येक महिन्यात झिऱ्यावर सुद्धा पारायण चालू आहे परशुराम महाराज ग्रंथाचा. पण गावोगावी चालू आहे. पंढरपूर, कौंडण्यपूर, अमरावती हर ठिकाणी परशुराम महाराजच्या पारायणाचं नियोजन चालू आहे. आमचे बाबा म्हणजे एक गजानन महाराज एक साईड आणि परशुराम महाराज एक साईड. हे सगळे भाऊच आहेत दोन्ही. तुम्ही विदर्भरत्न गजानन महाराज म्हणता, आम्ही विदर्भरत्न परशुराम महाराज म्हणतो. काय सांगा आणखी कसं चरित्राबद्दल काय सांगा? चरित्र तर 21 अध्यायाचा ग्रंथ आहे बाबाचा. होळी होत नाही या गावात. होळीचा उत्सव अजिबात नाही. आमच्या इथल्या मुलीने होळीचा सणही माहीत नाही की होळी म्हणजे काय. इथं स्वयंपाक गोड धोड कोणी करून खात नाही. होळीले कार्यक्रम असते. आयट्यात कार्यक्रम होतो. आम्ही कीर्तन असते आणि होळी निमित्त पारायण सुद्धा असते. म्हणजे त्यावेळेस काय झालं? परशुराम महाराज होळीच्या दिवशी देहांत झाला. परमहंस परशुराम महाराज पिंपळद हे अवलिया संत होते आणि या परशुराम बाबाचे अनेक चमत्कार आहेत. चमत्कार म्हणजे असे की बोलताना ते मन्या म्हणायचे. मन्या गोडवाणी जीवा मधु संजीवनी असे मन्या बोलायचे. एकदा एका गाई राखत असताना गुराख्याला तहान लागली होती. त्याला खूप तहान लागली. त्याला तहान सहन होत नव्हती. त्यावेळा महाराजांनी एका वांज गाईचा कान धरला आणि त्या वांज गाईच्या कानातून दूध काढलं. अशा प्रकारे ते दूध पाजून त्या गुराख्याची तहान भागवली. महाराज एकदा असे सहज जात असताना एक कुत्र मेलं होतं. तर मनोरमा जीवदान देशमुख घराण्यातील मनोरमाची एक मुलगी ती वारली होती. महाराज गेले आणि मन्या म्हणून तिला असं थापटलं. मनोरमा जीवदान मृत उठविले स्वान कृष्णमासी बोर्डी नदी वाहू लागले जीवन. या बोर्डी नदीमध्ये पाणी नव्हतं पण या बोर्डीमध्ये सहज ते या वाळूमध्ये उन्हाळ्यामध्ये असे लोळले असताना त्या बोर्डी नदीला पाणी लागल्याने या परिसरामध्ये जैनपूर आणि पिंपळद या परिसरामध्ये आजही नदीला पाणी म्हणजे जीत पाण्यासारखं पाणी आहे. असे संत परशुराम महाराज यांचे खूप असतानाचे चमत्कार आहेत. आणि महाराज समाधी झाल्यानंतरही अनेक भाविकांना ते पावतात. भाविकांच्या ज्या इच्छा असेल त्या मनोकामना पूर्ण करतात. अशा
संत परशुराम महाराजांची आज ही भव्य यात्रा आहे. या ठिकाणी या जागेवर तेव्हा ही धर्मशाळा होती, तर या ठिकाणी बरेच वर्ष मी भागवत कथा केली. तर मला असं वाटते 89 ते बरेच वर्षी गेली, जवळजवळ 15 वर्षी भागवत कथा केली. आणि त्यावेळेस मला महाराजांचे खूप काही चमत्कार झालेत. माझं घर जैनपूरला म्हणजे जवळच असताना मी कथा करत असताना याच ठिकाणी थांबत होतो, याच ठिकाणी जेवण करत होतो, 7 दिवस थंड पाण्यानं स्नान करत होतो. अशा प्रकारे या ठिकाणी मी कथेची सेवा केली आणि त्याची फलश्रुती मला झाली की आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मला आज म्हणजे बोलव येते आणि माझ्या हातून माझ्या वाणीतून एक कथा श्रवण करण्याकरता भरपूर लोक आणि समाज येतो. ही बाबाची कृपा आहे. गौमाता जसे परशुराम महाराज होऊन गेले तसेच गौमातासुद्धा इथं सती गौमाता होऊन गेली. ती सती गौमाता वांज असताना दूध देत आहे. त्या गाईवर लोकांची खूप श्रद्धा होती. त्याच्यामुळे जशी दत्त जयंतीला परशुराम महाराजांची यात्रा उत्सव राहते, दहीहंडी राहते, तशी गौमातेची सुद्धा दहीहंडी भरते, यात्रा भरते. दत्त जयंतीला परशुराम महाराजची दहीहंडी राहते, दुसऱ्या दिवशी गौमातेची दहीहंडी राहते. पिंपळमध्ये आमच्या शेषनागाची दहीहंडीसुद्धा आम्ही चांगली करतो. गावकरी मंडळी साथ असते, हे कीर्तनकारी मंडळी, जनपूरची मंडळी, हे संदीप मते महाराज, मेतकर महाराज, यांच्या सर्वच आम्हाला दहीहंडीच्या दिवशी गावकऱ्यांचं सर्व सहकार्य मिळते. त्याच्यामुळे आमचे दहीहंडी जी आहे शेषनागची आनंदात आणि उत्साहात चांगलीच पार पडते. त्या आईमुळे त्या आईनं मंदिर बांधलं, त्यापासून आम्ही त्या देवस्थानची पूजा वगैरे करतो. आता त्या आई वारली, पण तरी आम्ही आमच्या हिशोबानं जे काही करायचं आहे आम्ही ते फुलाची पकडले म्हणून या देवस्थानात आम्ही कारभार थोडासा सांभाळतो. ते आईला असं वाटलं परशुराम महाराजाचं मंदिर आहे, एक आपलं शेषनागाचं मंदिर असावं. त्यामुळे जे गावचे सरपंच साहेब आहे त्यावेळेस मधुकरराव देशमुख, प्रशांत देशमुख त्यांच्या वतीने ते मंदिर बांधलेलं आहे आणि ते चांगलंच पार पडून राहिलो. आम्ही सुद्धा पार पाडलं. हे आमचे जे सदस्य मंडळात 11 जणांची आमची बॉडी आहे ते सर्व मिळून आम्ही गावकऱ्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व कार्यक्रम चांगला पार पाडतो. इथं दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीला यात्रा भरते. परशुराम महाराज जेव्हा जिवंत होते त्यावेळेस परशुराम महाराज स्वतः प्रसाद हा दहीहंडी गोपालकाला फेकत, तेव्हापासून हे प्रथा पडलेली आहे. लोक म्हणतात की बा हा प्रसाद फेकतात, पायंदळली जाते, पण ते तसं नाही. परशुराम महाराज त्यावेळेस जिवंत असताना तो प्रसाद फेकत म्हणून ते प्रथा आजपर्यंत चालू आहे. पण आता आम्ही थोडी त्यात सुधारणा केली, थोडासाच प्रसाद फेकतो आणि बाकीचा प्रसाद हा गावात बकेटमध्ये वाटून देतो. आज जे 5 वर्षानंतर जे गर्दी होती, आज ते रेकॉर्ड तोडलं. ज्यावेळेस हे सगळे जरा लहान होते, आज एवढी गर्दी आहे की 5 वर्षात पुरं रेकॉर्ड तुटला. वैशिष्ट्य म्हणजे असं वाटलं की आज पब्लिक जे आहे राऊंड एकदम मोकळे झाली. परशुराम महाराजांना अशी चेअरनी केली की हा रेकॉर्ड ब्रेक. कालचे जेवण मस्त झाले. दरवर्षी आता 12 ते 14 पद्धतीचा भंडारा केला. भंडाराचं प्रमाण खूप वाढलं. पिंपळद येथील आम्ही लहानपणापासून ही यात्रा पाहत आहोत. सध्या मी अकोल्याला राहतो, परंतु नेहमीच मी दरवर्षी यात्रेला येतो. परशुराम महाराजाची यात्रा म्हणजे आमच्यासाठी फारच खुशखबर आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यात्रेला येतो. आम्ही महाप्रसाद घेतो, त्यानंतर दहीहंडीचा सुद्धा प्रसाद घेतो आणि परशुराम महाराजाचा प्रसाद म्हणजे आमच्यासाठी जीवनावश्यक असं आहे की महाराजामुळे आम्ही आज मी शिक्षक झालेलो आहो. महाराजांचा आशीर्वाद आमच्या घराला परंपरा आहे आणि आम्ही लहानपणापासून इथं खेळत बाळगत आहोत पिंपळद येथे आणि एक अत्यंत महत्त्वाची आमचा हा क्षण आहे आणि हा क्षण आम्ही केव्हाही जाऊ देत नाही पिंपळदवासी. त्यामुळे काय सांगा लहानपणीच्या आठवणी आणि आता काय वाटतं फरक जाणवतो तुम्हाला? हा, आता याच्यामध्ये फरक असा जाणवतो. लहानपणी आम्ही लहान असताना यात्रा जरी छोटी होती पण मोठी वाटायची. आज मात्र कसं आहे, लवकर यात्रा, पूर्वी बंड्या वगैरे यायच्या, बैलगाडी, त्या बैलगाडीमुळे कसं ती यात्रा फार भरगच्च वाटायची. खूप लोक यायचे, मुक्कामी राहायचे, घरोघरी खूप पाहुणे मंडळी राहायची. परंतु आता काय होते, आता मोटरसायकल आहे, वाहन आहे, त्यामुळे कसं रात्रभर यात्रा राहत नाही. साधारण 10-11 वाजेपर्यंत भावी भक्त राहतात आणि पुन्हा मग दर्शन करून चालले. पुरेपूर गर्दी राहायची रात्रभर. काय सांगाल भाविकांना, काय आव्हान? भाविकांना आव्हान याचं की बा महाराजांना दरवर्षी येत चला, महाराजांच्या यात्रेची शोभा वाढवा, महाराजांना वंदन करा आणि तुम्हाला नेहमीच महाराजांचा आशीर्वाद आहेच.
आता आम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळाला, सर्व गावकरी मंडळींना आशीर्वाद आहे. आमच्या गावामध्ये अत्यंत शांतता आहे, कुठले अनुचित प्रकार घडत नाही. निवडणूक असो अथवा कुठली असो, खेडीमेडीच्या वातावरणात आणि यात्रेसाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि सर्व खेडीमेडीचे वातावरण. परसम बाबाच्या बद्दल सांगायचं तर बरंच काही आहे. परसम महाराजचा जन्म 1900 साली झाला आणि 1950 ते स्वर्गवासी झाले. ज्यावेळेस परसम महाराज पिंपलोदला स्थान झालं त्यावेळेस त्यांचे भक्त म्हणून तात्यासाहेब देशमुख यांनी त्यांची सेवा केली. तेव्हापासून या गावामध्ये एक रौनक तयार झाली आणि तात्यासाहेबांनी जे परसम महाराज येथे प्रकट झाले तेव्हा त्यांच्या ताब्यात एक बैलदोंडी, 2 मजूर, धुरकरी असं जिथे बाबा म्हणतील तिथं जायचं असे परवानगी त्यांना दिली. तेव्हा ते परसम महाराज पूर्ण अकोला जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात ते फिरले. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सर्व लोकांनी त्यांना एक आदर्श निर्माण करून दिला. आणि खरोखरच देशमुख घराण्यावर परसम महाराजचं फार आशीर्वाद आहे आणि त्यांनीच हे एक त्यांना पिंपळद गावामध्ये दाखवून दिलं. आणि परसम बाबाचं बरंच काही सांगायचं असलं, त्यांनी बऱ्याच लोकांना योगदान दिलं. आज परसम महाराजच्या कृपेनं पिंपळद गाव हे एक नवीन स्थान निर्माण करून दिलं असं मी आजच्या चरणी करतो. आणि या सहवासात सर्व नागरिक, पाहुणे मंडळी आणि युवा पिढी या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सहकार्य केलं आणि तात्यासाहेब देशमुखाचं एक स्थान निर्माण करून दिलं. आणि आता सध्याच्या परिस्थितीत या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव देशमुख यांच्या कारकिर्दी हे आज सोहळा आणि त्यांचे घराण्यामधले सर्व मंडळी याच्यात सहभागी होऊन आज या सोहळ्याला उपस्थित झाले आणि सर्वांचे मी यात्रेकरूंचे मी माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आज आपल्या पिंपळद यात्रेचा दुसरा दिवस. काल आपण महाप्रसादाचा कार्यक्रम केला, त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी चांगले वेळेवर नियोजन केले व चांगला कार्यक्रम पार पाडला. महाप्रसादामध्ये आपल्या दर्यापूरचे आमदार गजानन बुलवटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भारसाकडे सुद्धा उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्याच व्यवस्थित नियोजनामुळे कालचा जो महाप्रसाद कार्यक्रम आहे तो व्यवस्थित पार पडला. आज यात्रेचा म्हणजे आपल्या परशुराम आराध्य दैवत जे परशुराम महाराजचं मंदिर आहे त्यांच्या दहीहंडीचा कार्यक्रम होता. त्यांचे दहीहंडीला सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी चांगला नियोजन करून व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. दहीहंडी व्यवस्था म्हणजे आपल्या गावातून दिंडी म्हणजे खूप गावच्या दिंड्या येतात, त्या दिंड्याची पूर्ण गावातून प्रदक्षिणा होते. नंतर सर्व दिंड्या मंदिरामध्ये येऊन सर्व गावातील नागरिक एकत्र येऊन दहीहंडीचा कार्यक्रम पुढत असते. यामध्ये आज खूप लोक गावातील सर्व नागरिकांनी मंदिरामध्ये येऊन दहीहंडीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. यात्रा ही पूर्वीपासून चालू आहे. पिंपलोदचे ग्रामदैवत असलेले संत परशुराम महाराज त्यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली हे पवित्र भूमी. या यात्रेमध्ये श्री संत परमहंस परशुराम महाराज यात्रेचे आयोजन केले जाते. आता यात्रेचं प्रमाण वाढलं, भाविक वाढले. पहिल्यांदा बंडीगाडीनं येत होती, आता मोटरसायकलनं किंवा बसनं याने येतात लोक. यात्रा फार मोठी आहे. नमस्कार, मी गोदडे मॅडम. या ठिकाणी पिंपळद येथे मी 16 वर्ष सर्व्हिस केली आणि 1995 सालापासून मी बघती आहे या गावची म्हणजे विशेषतः परशुराम महाराज यांनी यांच्या पावन स्पर्शानं हे गाव पावन झालेलं आहे. आणि या ठिकाणची ही जी यात्रा भरते तर ह्या पंचक्रोशीमध्ये अशी यात्रा कुठंच भरत नाही, कारण या गावची एकी या यात्रेतून बघायला मिळते. सर्व धर्मातील लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि अतिशय सुंदर असे अरेंजमेंट आणि अतिशय सुंदर असं इथलं वातावरण प्रसन्न आणि मनमोहक वाटते, म्हणजे मनाला प्रसन्न करून जाते. आणि मी दरवर्षी या यात्रेला हजेरी लावते माझी जातीनिशी. माझे इथे अनेक विद्यार्थी आहेत. या गावात मी वास्तव्यास असल्यामुळं
येण्याचं सौभाग्य मला मिळालं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे जीवन सार्थक झाल्यासारखं वाटते आणि या यात्रेचा तुम्ही सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी व्हा असं मी सर्वांना आवाहन करते. सर्वप्रथम माझं नाव अंकुश साहेबराव अक्पांजर. मी वंचित बहुजन युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. आज वर्षानुवर्षे चालणारी परंपरा पिंपळोदमधील ही महायात्रा असते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे घरोघरातील ज्या इथून मुलगी आपल्या सासरवाडीत जाते तर या यात्रेच्या निमित्तानं सर्व पाहुणे एकत्र येतात. आम्ही जवळपास लहानपणापासून या यात्रेचा म्हणजे जसं यात्राची वाट असते, जशी याच्यानंतर पहिली बहिरम नंतर पिंपळोदची यात्रा झाल्यानंतर रिन्मोचनची यात्रा राहते, अशा ह्या यात्रा असतात. या यात्रेचा आम्ही लहानपणापासून सहभागी झालो. आज एक वंचितचा उमेदवार म्हणून, वंचितचा युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून याच्याही आधी परशुराम महाराजचे दर्शन घेण्यासाठी आणि यात्रेत आता संपूर्ण बघितलं गावातील मानवैक मंडळी, गावातील मुली ज्या आपल्या सासरहून इथं आलेल्या आहेत, या सर्व एकत्र बघत असताना एक सामूहिक सोहळा असा म्हणून ही यात्रा होते. काय असं वैशिष्ट्य वाटते काय मंदिराबद्दल? हजारो वर्षाची परंपरा आहे आणि विशिष्ट म्हणजे मंदिराच्या आपण आतमध्ये गेलो तर मंदिराच्या आतमध्ये जात असताना सर्वप्रथम तिथं भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा दिसते. त्यानंतर महादेवांचा पिंड आहे, त्यानंतर परशुराम महाराजांचा मूर्ती आहे. असं सर्व एकत्र दत्तात्रयांची एक मूर्ती आहे. हे सर्व एकत्र बघून हा जो एक पारंपरिक पद्धतीनं आणि सामूहिकरित्या जी सर्व धर्मसमभाव अशी एक एकोपा दिसते, ही एक या पिंपळोदच्या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तर सांगायचं सारखं झालं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दणदणी यात्रा भरलेली आहे. यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. काल महाप्रसाद खूप म्हणजे पंचक्रोशीत झाला नशी एवढा महाप्रसादाचा आनंद लोकांनी घेतला आहे. कमसे कम 10-15 हजार लोकांनी या महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यात्रा दणदणीत भरलेली आहे. दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवशी दहीहंडी असते, गोपालकाला असतो. आज गोपालकाला झालेला आहे, काल महाप्रसाद झालेला आहे आणि आजपासून 3 दिवस दहीहंड्या आहेत. गौमातेची आहे, आज परशुराम महाराजची दहीहंडी आहे, उद्या गौमाते दहीहंडी आहे आणि परवाच्या दिवशी नागेश्वर महाराजची दहीहंडी. आणि पिंपळोद गावातील नागरिकांना या दिवसाचा, या साप्ताहिक दिवसाचा वर्षभरापर्यंत एक अनुभव राहतो आणि याचा उत्साह असते की कधी यात्रा असते, डिसेंबर महिन्यात कधी यात्रा येते, कधी याची आतुरतेनं वाट पाहत असा गावकरी मंडळी. काय असं वैशिष्ट्य वाटते की या गावाबद्दल आणि होळीसुद्धा नाही परशुराम महाराजांच्यामुळे या गावामध्ये होळीचा एक थेंबही कलर खेळला जात नाही, होळी साजरी केल्या जात नाही आहे आणि गावाची अतूट इथंच हा परशुराम महाराजावर निष्ठा आहे, त्याच्यामुळे होळी पण खेळत नाही तिथं. ग्रामपंचायत पिंपळोद सहकार्यकर्ते यात्रेला पिंपळोद मंदिरामध्ये सर्व गावाचे भाविक आसपासचे लोक येतात आणि सर्व या परिसरातली सर्वात मोठी यात्रा भरते इथं. आता यात्रेचा काल महाप्रसाद झाला. महाप्रसाद मध्ये भरपूर लोकांनी सहभाग घेऊन त्या महाप्रसादाचा लाभ घेतला. गावकऱ्याची सहकार्यामुळे सर्व यात्रा संपन्न होत आहे. आमचे आराध्यदैवत परशुराम महाराज यांची यात्रेला खूप मोठा असा प्रतिसाद भेटून आला. वर्षानुवर्ष अशी यात्रा चालू आहे. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, मंदिरात सर्व गावकरी लोक याला खूप असं सहकार्य करतात. जे इथं दरवर्षी यात्रा असते अशी आणि भरपूर आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या भाविक मंडळी येतात, यात्रेचा आनंद घेतात. यात्रा ही नावाजलेली यात्रा आहे. यात्रा काही अशी साधीसुधी नाही आहे.
ही भरपूर नावाजलेली आणि पुरातन काळापासून चालू झालेली यात्रा आहे. त्याच्यामुळे यात्रेचं सांगायचं म्हटलं म्हणजे सर्वांनाच माहीत असते दत्त जयंतीला यात्रा भरत असते. 7 ते 8 दिवस ही यात्रा चालते आणि दूरदूरचे लोक या यात्रेमध्ये येत असतात. परशुराम महाराजची यात्रा असते. हे परशुराम महाराजचे दर्शन घेतात आणि यात्रेची मजा करतात. कसं ते दैनंदिन कार्यक्रम कसं राहते यात्रेचा? दैनंदिन कार्यक्रम म्हटलं म्हणजे 14 तारखेला समजा पहिल्या दिवशी कळस स्थापना असते. दुसऱ्या दिवशी भव्य असा महाप्रसाद असते. त्याच्यानंतर 3 दिवस कंटिन्यू लगातार दहीहंडी असतात. पहिले परशुराम महाराजची, त्याच्यानंतर गौमातेची असते, त्याच्यानंतर शेषनागाची असते. असे 3-4 दिवस कार्यक्रम चालू राहतात. आमच्या लहानपणी याच्यापेक्षा मोठी यात्रा भरायची, कारण त्यावेळेस बऱ्याचशा अशा वस्तू होत्या त्या यात्रेमध्येच मिळायच्या. आता कसं ऑनलाईनचा जमाना असल्या कारणामुळे आता ऑनलाईन घरपोच यात्रा असते, तो थोडा फरक पडणारच ना तेवढा. आणखी काय वैशिष्ट्य सांगा आपल्या या गावाबद्दल? गावाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं म्हणजे आमचं गाव आहे भरपूर मोठं आहे आणि सगळं संतांले मानणारं गाव आहे. काय जुन्या काळात म्हणजे सर्वात जास्त बैल जोड्या असं धंदा आहे? हां पहिल्या वेळेस जुन्या याच्या वेळेस लोकांना यायला साधन नव्हते. त्याच्यामुळे लोक आपले घरचेच बैल जोड्या बंडी वगैरे घेऊन येत जात आपापल्या सोयीनं आणि सोयऱ्या दायऱ्याच्या इथं राहत जात इकडे तिकडे जिथं असं वाटलं आणि आपलं यात्रा करत जात. दरवर्षी 5 दिवस माझी अहोरात्र जेवढी होईल माझ्याच्याने तेवढे मी स्वतः दुसऱ्यांना काम न सांगता माझ्यावर माझ्या शक्तीनुसार जे काही सेवा करायचं काम आहे, संपूर्ण पाणी वगैरे सर्व लक्ष ठेवणे, सर्व गोष्टीवर रात्रंदिवस मी सेवा करत असतो. आणि विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम, लाऊडस्पीकरची जी माईकची व्यवस्था आहे, बोलण्या चालण्याची माईक सांभाळण्याचं काम माझ्याकडे असते. आणि तसेच माझे मित्र माझ्यासोबत गणेशरावजी जोटे, योगेश भाऊ सदार या 2 माणसात सहकारी संपूर्ण माझ्या पाठीशी असते.